नमस्कार मंडळी. तर आज मस्त उन्हाळ्यात स्पेशल लग्नात मिळणारी ना मस्त अशी आपण आंबट गोड चवीची लोणची बनवणार आहे किंवा भाजीसुद्धा म्हणू शकतात किंवा मेथंबा. तर अशा पद्धतीची आपण छान अशी मस्त बनवणार आहेत. रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये आपली रेसिपी समजेल. तर ज्या ताई आपल्या चॅनलवर नवीन असेल तर एक लाईक करा आणि आपल्या छोट्याशा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पहा इथे मी ना लोणची बनवण्याकरिता अशा पद्धतीच्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता कैऱ्या पाहू शकतात आपले ह्या अगदी गावरानी कैरी आहेत आणि गावरानी कैरी म्हणल्यावर तर ही थोडीशी जास्त आंबट राहते. तर ही मी अशा पद्धतीची कैरी घेतलेली छोटीवाली. आता ह्या कैरीची वरची जी साल असते ना, तर ती व्यवस्थित अशी काढून घ्यायची किंवा नाही काढली ना तरीसुद्धा चालते. पण अशा प्रकारे जर तुम्ही ही वरची साल काढून घेतली ना तर पटकन आपली ही मस्त अशी कैरी ना लवकर शिजून होते. आणि ही लोणची ना जशी लग्नामध्ये मिळते किंवा लग्नामध्ये जी भाजी मिळते ना तर त्या पद्धतीचीच अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होते. त्याच्यामुळं कुठेही स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर पहा अशा प्रकारे मी इथं दोघंही कैरींची वरची साल असते ना तर ती पूर्णपणे व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे. आता ह्या कैरींना आपण मस्त असे चिरून घेणार. तर इथं तुम्ही ना आवडीप्रमाणे तुम्ही असे चौकोनीसुद्धा याचे काप करून घेऊ शकतात. पण मी अशा पद्धतीने उभे छान असे कट करून घेणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे. जर तुम्हाला याच्यापेक्षा जाड किंवा याच्यापेक्षा बारीक करायचे असतील हे काप तरीसुद्धा तुम्ही करू शकतात. पण अशा पद्धतीने आपण मध्यम असे केले ना तर मग ते शिजल्यावरसुद्धा जास्त गळत नाही आणि छान अशी अगदी परफेक्ट आपली इथं लोणची तयार होते. तर अशाच पद्धतीने मी इथं हे जे काही उरलेली कैरी ना ती दुसरी ती देखील कट करून घेणार आहे. तर याची जी मधली आतली बी असते ना तर ती कडक आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारे ना मी जो काही याचा वरचा जो गरचा भाग आहे तर त्याचंच मी व्यवस्थित असे कट करून घेणार आहे. तर कैरीचं सीझन आहे त्याच्यामुळे भरपूर अशा प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या आहे ना कैऱ्या मिळत आहेत. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही लोणची करून ठेवली नाही तर 5 ते 6 महिने आरामात टिकते आणि मस्त खूप छान अशी चवीला देखील लागते. नक्कीच करून पहा. तर हे बघा दोघंही कैऱ्या मी एकसारख्या मस्त अशा कट करून घेतलेल्या आहेत. म्हणजे ना शिजायला देखील एकसारख्या मस्त शिजल्या ना तर मग त्या गळत नाही किंवा कच्ची राहत नाही. तर इथे मी लगेचच ही भाजी करायला घेतलेली आहे. आता इथं आपल्याला तेलाचं प्रमाण अगदी कमी वापरायचं आहे. तर 2 छोटे चमचेभर इथे मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा इथे मी बडीशोप घेतलेली आहे. तर बडीशोप मी ना थोडीशी भरडसारखी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथी दाणे. तर अशा पद्धतीचे आपण इथं साहित्य वापरलेलं आहे आणि लगेचच ज्या काय आपण कैरी चिरून घेतली होती ना तर ती आपल्याला टाकायची आहे आणि वरून मी अर्धा चमचा आहे ना कलोंजी घेतलेली आहे. ती आपल्याला टाकून व्यवस्थित ह्या तेलासोबत आपल्या ह्या कैऱ्या आहेत ना व्यवस्थित अशा आहे ना परतवून घ्यायच्या आहेत. बडीशोप आणि मेथी दाणे टाकल्याने ना छान अशी आपल्या ह्या जी भाजी ना तर त्याला मस्त लोणच्यासारखी चव येते. तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स झालं ना तर एक अर्धा मिनटासाठी ना मी ना याची वाफ काढून घेणार आहे. म्हणजे छान अशा मस्त आहे ना ह्या कैऱ्या ह्याच्यात ना तर त्या थोड्याशा शिजल्या जातात. म्हणजे जास्त वेळ आपल्याला शिजवत बसायची गरज लागत नाही. तर पहा अगदी थोड्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत. म्हणजे व्यवस्थित अशा अर्धवट शिजून झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये आता मी काही मसाले टाकून घेणार आहे. तर 1 चमचाभर धना पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर लाल चटणी. तर अशा प्रकारे आपण मसाले घेतलेले आहेत. एवढेच मसाले आपल्याला लागणार आहे. याच्यापेक्षा जास्त काही वापरू नका. अशीच खूप छान मस्त आपली ही लोणची तयार होते. तर ते देखील व्यवस्थित आपल्या इथं मिक्स झाले की लगेचच याच्यामध्ये ना गूळ टाकून घेणार आहे. तर 1 वाटीभर इथे मी गूळ घेतलेला आहे. कारण कैरी आपली ना थोडीशी आंबट होती त्याच्यामुळे आहे ना मी गुळाचं प्रमाण इथं जास्त वापरलेलं आहे. तर कैरी जर कमी आंबट असेल तर तुम्ही इथं गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात किंवा तुम्हाला जास्त गोड जर हवी असेल तर तुम्ही अजून इथं गूळ वाढवू शकतात. तर हे बघा अशा पद्धतीने गूळ थोडासा मेल्ट झालेला आहे. आता लगेचच याच्यामध्ये ना मी पाणी टाकून घेते. म्हणजे आपली थोडीफार कैरी जर कच्ची असेल ना तर ती व्यवस्थित अशी शिजून होते.
तर ही भाजी बनवण्याकरिता अर्धा ग्लास पाण्याचा वापर इथे मी केलेला आहे। तर पहा अशा पद्धतीने उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाहू शकतात आपली ही भाजी मस्त छान घट्ट व्हायला लागलेली आहे। तर कैरी ना आपण आधीच थोडीशी शिजवून घेतली होती, त्याच्यामुळे जास्त वेळ काही लागणार नाही। अगदी 1-2 मिनटं लागतील, ते सुद्धा आपण वाफेवर छान अशी शिजवून घेणार। आणि जास्त जर शिजवली तर मग सगळ्या कैऱ्या गळून जातात, त्याच्यामुळं जास्त काही शिजवू नका। थोडंफार 2 मिनटाची वाफ घ्या। तर पहा अशा पद्धतीने आपली भाजी पहिलेपेक्षा पाहू शकतात छान अशी घट्ट झालेली आहे। तर अगदी इथं ह्या स्टेजला आपण ना छान अशी आपली ही भाजी तयार झालेली। गॅस मी बंद करून घेणार आहे, कारण की थंड झाल्यावर आहे ना अजून आपले हे जे काही लोणची याला घट्टपणा येतो, म्हणूनच ह्याच स्टेजला आपल्याला ही जी भाजी आहे तर इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे भाजीचा। तर छान अशी मस्त लोणची इथं लग्नामध्ये मिळते त्या पद्धतीची इथं बनवून तयार झालेली आहे। तर पहा अगदी मस्त आंबट गोड चवीची लग्नामध्ये मिळते त्या पद्धतीची लोणची इथं तयार झालेली आहे। तर तुम्ही इथं 5 ते 6 महिनेसुद्धा ही मग खाऊ शकतात। खूप छान मस्त अशी चवीला लागते आणि भरपूर अशा आपल्या ह्या कैऱ्या उन्हाळ्यामध्ये मिळायला लागलेल्या आहेत आणि मस्त अशी तुम्ही लोणची बनवू शकतात आणि भरपूर दिवस याचा वापर करू शकतात। मस्त अशी चवीची आंबट गोड लागते। तर कैरीपासून आपण भरपूर असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो आणि खूपच छान मस्त असे कैरीचे पदार्थ देखील बनले जातात। अशा अशा प्रकारे छान अशी साध्या सोप्या पद्धतीतली ही लोणची नक्कीच करून पहा, अगदी वेगळ्या चवीची लागते आणि भरपूर असे पदार्थ काही वापरलेले नाही आहेत। अगदी मोजक्या साहित्यात किंवा घरगुती साहित्यात आपली छान अशी मस्त चटपटीत अशी लोणची बनवून तयार होते, आंबट गोड अशी चवीची। तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली रेसिपी, तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर भेटूयात अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत। तर रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।